पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। वनहक्क असूनही अडथळे नवापूर आदिवासी शेतकऱ्यांचा संताप उसळला। शेती कामांना रोग, धमक्यांचा आरोप, निर्णय न झाल्यास 1 मे पासून तीव्र आंदोलनाचा इशारा। नवापूर तालुक्यात वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना वन विभागाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने तीव्र आक्षेप नोंदविला। याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, डीसीएफ नंदुरबार यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली। निवेदनानुसार चिंचपाडा नवापूर वनक्षेत्रातील अनेक गावांमध्ये वनहक्क दावे प्रलंबित असताना शेतकऱ्यांना शेती कामात अडथळे निर्माण केले जात आहेत। ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, विहीर व बोरवेल खोदकाम तसेच शेत रस्त्यांची कामे रोखली जात असल्याचे सांगण्यात आले। चौकी परिसरातील सुमन रेखा गावी त्यांच्या घराच्या पायासाठी खड्डा खोदण्याचे काम जेसीबी चालकाला धमकावून थांबवण्यात आल्याची गंभीर तक्रार करण्यात आली। तसेच काही शेतकऱ्यांना वनहक्क दावा चुकीचा आहे असे सांगत शेतीकाम करू नये अन्यथा कारवाई होईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात नमूद आहे। बोरवेल परवानगी, वीज जोडणी इतर प्रक्रियेमध्ये जाणून बुजून विलंब होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना सुधारित शेतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। काही ठिकाणी परवानगी प्रक्रियेत आर्थिक गैरप्रकार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आलाय। वनहक्क कायदा 2006, 2008, 2012च्या नियमानुसार वनपट्टा मिळालेल्या दावे प्रलंबित असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांना शेती करण्याचा कायदेशीर अधिकार आहे। मात्र या अधिकाराचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे। दरम्यान शेतकऱ्यांना तातडीने पोलीस संरक्षण देणे, प्रलंबित दाव्यावर लवकर निर्णय घेणे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, विविध विभागांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। 20 एप्रिल रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास 1 मे पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। निवेदनावर कॉम्रेड आरटी गावित, कॉम्रेड रणजित गावित, कॉम्रेड गेबाबाई गावित, जालमसिंग गावित, रामदास गावित, राजेश गावित, दिवानजी बसवे, उत्तम गावित, शैला गावित, सुमन गावित, देवीदास गावित, रुलजी गावित, गमन गावित, विक्रम गावित, गोपजी गावित, बालमा गावित, सुरत्या गावित, नवग्या गावित आदींसह विविध गावातील शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नवापूर तहसीलदारला सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। निवेदन यासाठी देण्यात आलं की पिढ्यानपिढ्या आदिवासी वनहक्क जमीन कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका करतायत। यासाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आले। त्याच्यानंतर आदिवासी वनहक्क कायदा तयार झाला। त्या कायद्याअंतर्गत प्रोसेस झाली आणि त्या प्रोसेसनुसार जिल्हास्तरीय समितीने पात्र केलेले आहेत। आदिवासींना वनपट्टे उतारा दिलेले आहेत। काही गावामध्ये संयुक्त सातबारा देण्यात आलेला आहे आणि कायद्यामध्ये स्पष्ट आहे जेव्हा आदिवासींना वनपट्टा दिला जातो तेव्हापासून वन खात्याची जबाबदारी संपते, अधिकार संपतो। परंतु आपल्या नवापूर तालुक्यामध्ये वन खाते हे वारंवार आदिवासींना त्रास देत आहेत। जमिनीमध्ये सपाटीकरण करत असताना ट्रॅक्टर मालक जे असतात त्यांना धमक्या देतात, त्यांच्यावर केसेस दाखल करतात, त्यांचे ट्रॅक्टर जप्त करतायत। त्याच्यानंतर बोरवेल म्हणजे शेतकरी स्वतः स्वखर्चाने आपल्या जमिनीमध्ये बोरवेल करत असताना बोरवेलांना मालकांना धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे बोर मालक हे आमच्या शेतामध्ये बोरवेल करण्यासाठी येत नाही, जीसीपी वाले येत नाही। म्हणजे या प्रकारे ट्रॅक्टर मालक असतील, जीसीपी मालक असतील यांना धमक्या देणे आणि कायद्याच्या विरोध वर्तन करणे आणि आदिवासींना धमक्या देणे हे सरळ म्हणजे सुरू आहे। आज परवानगीच्या नावाखाली आदिवासींकडून अर्ज घेतला जातो की वन खात्याची परवानगी घ्या तरच तुम्ही बोरवेल करा, वन खात्याकडून पावती फाडा तेव्हाच तुम्ही बोरवेल करा किंवा खेडा। या पद्धतीने आदिवासींमध्ये भ्रम पसरवला जातोय आणि आदिवासी तिथं अर्ज देऊन 2-2, 3-3 महिने एकसारखे चक्कर मारतायत, पण अधिकारी भेटत नाही। भेटले तर ते उडवाउडवी उत्तरं देत आहेत आणि आदिवासींवर अन्याय अत्याचार करत आहे। यामुळे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना हे महाराष्ट्र शासनाने अनेक GRA दरवर्षी काढलेले आहेत। आता 123 योजनांचा परत 2024 मध्ये GR काढलेला आहे। म्हणजे ज्या काही शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत त्या सर्व योजना आदिवासी वनहक्क दावेदारांना देण्याचं काम महाराष्ट्र शासन एका बाजूला करत आहे आणि एका बाजूला वन खातं त्याला अडथळा निर्माण करत आहे। ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक अंतर्गत गेल्या वर्षापासून पाणंद रस्ता मंजूर आहे। आम्हाला जो वनपट्टा मिळालेला आहे त्या वनपट्ट्यामधून तो रस्ता जातोय। काम सुरू असताना PP पगारे चिंचपाडा वन क्षेत्रपाल यांनी तिथे येऊन तर रस्त्याचे काम बंद केलेले आहे आणि आता त्या गोष्टीला 2 महिने होत आहे, अजून सुद्धा ते काम सुरू झालेलं नाही। चौकी या ठिकाणी
स्मशानभूमीसाठी स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आम्हाला वनपट्ट्या मिळालेला जमीन आहे, त्या जमिनीतून जातोय. तो डांबरीकरण झालेला रस्ता होता, तो रस्ता उखडून टाकलेला आहे वन खात्याने. या प्रकारे सुख सुविधापासून वंचित केलं जात आहे. म्हणून आमची आज ही जी मागणी होती की हे जे वन खात्याचे अधिकारी बेकायदेशीर कृत्य करतायत त्यांच्यावर आदिवासी अनेतेच्या प्रतिबद्ध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, फौजदारी गुन्हे दाखल करावे. यासाठी 20 तारखेला बैठक आयोजित करण्यात यावी. जर 20 ते 22 23 या तारखेमध्ये बैठक घेतली नाही आणि या प्रश्नावर निर्णय दिला नाही तर 1 मेला सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने मोठं आंदोलन होणार आहे. जसं 2010 मध्ये 3000 पेक्षा जास्त आदिवासीने 16 दिवस जेलमध्ये जाण्यास पसंत केलं, ते 2023 मध्ये 15,000 आदिवासी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढला होता. तसंच मोठं आंदोलन या 1 मेला होणार आहे. रस्ता रोको आंदोलन या जेल भरो आंदोलन या दोन्ही प्रकारचे एक आंदोलन होईल. आणि त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याची सर्वस्व जबाबदारी या तालुक्याचे बॉस म्हणून तहसीलदार साहेब राहतील आणि जे संबंधित वन खात्याचे अधिकारी आहे ते राहतील. हे आज आम्ही या निवेदनाद्वारे आज स्पष्ट केलेलं आहे.